शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केला असेल. मित्रांनो, शासनाने प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण केलेल्या अर्जाची स्थिती आपल्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर कशी बघावी याबद्दल माहिती घेणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुरेश कदम, सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळमनुरी. मित्रांनो, आपण आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउझरवर आपण गुगलमध्ये फार्मर डीबीटी किंवा फार्मर महाडीबीटी असं लिहायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जो काही mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपली वेबसाईट ओपन होईल. या ठिकाणी आपण जे काही अर्ज केलेला आहे त्याचं लॉग इन करण्यासाठी या ठिकाणी आपण आपला फार्मर ID टाकून आपण ते लॉग इन करू शकतो. तसेच मित्रांनो, लॉग इन न करताही आपल्या अर्जाची स्थिती जर तपासायची असेल तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करून आपण ते आपल्या अर्जाची स्थिती आपण या ठिकाणी तपासू शकतो. आपण घेतलेल्या योजनेचा लाभ, अनुदान जे काही वितरित झालेले आहे ते बघण्यासाठी आपल्याला या ठिकाणी निधी वितरण लाभार्थी यादी या ठिकाणी क्लिक करायचे आणि या ठिकाणी आपल्याला जिल्हा, तालुका आणि आपलं गाव या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे आणि आपल्याला शोधा या बटनावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ती यादी आपल्याला आपल्यासमोर येईल त्या गावची आणि त्यामध्ये आपलं नाव आपल्याला या ठिकाणी आपण शोधू शकतो. तसंच आपल्याला जर ते PDF मध्ये पाहिजे असेल तर PDF मध्ये एक्सपोर्ट करू शकतो किंवा एक्सेल मध्ये सुद्धा एक्सपोर्ट करू शकतो. तर मित्रांनो, ही झाली आपल्याला मिळालेल्या अनुदानाची यादी. त्यानंतर आपण शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी या ठिकाणी आपण क्लिक करून आपल्या जिल्हा, तालुका आणि आपलं गाव या ठिकाणी निवडायचं आहे, जे आपलं गाव असेल ते. आणि ते केल्यानंतर आपण ज्या योजनेमध्ये अर्ज केलेला आहे त्या योजनेचं नाव या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला प्रवर्ग जो काही असेल तो आपण प्रवर्ग टाकायचा आहे आणि शोधा या बटनावर क्लिक करायचं आहे. आपल्याला एक यादी येईल. त्या यादीमध्ये आपण कितव्या नंबरला आहोत हे आपल्या लक्षात येईल. केलेला अर्ज आपण या ठिकाणी बघू शकतो. या ठिकाणी आपण एक्सेल मध्ये किंवा PDF मध्ये आपण तो एक्सपोर्ट सुद्धा करू शकतो मित्रांनो. अशाच पद्धतीने मित्रांनो, आपण आपल्या अर्जाची जर निवड झालेली असेल तर ती निवड यादी सुद्धा आपण या ठिकाणी आपण बघू शकतो आणि आपण जर वेटिंग लिस्ट मध्ये असू तर ती यादी सुद्धा या ठिकाणी अशाच पद्धतीने बघू शकतो. निवड यादी या ठिकाणी बघणार आहोत. प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार जी निवड यादी आहे ती निवड यादी आपण या ठिकाणी बघू शकतो. मित्रांनो, आपण ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे त्या घटकाची निवड या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपण आपला तालुका आणि आपलं गाव निवडायचं आहे. मित्रांनो, आपलं गाव निवडल्यानंतर आपण ज्या योजनेत लाभ घेतला आहे ती योजना आपल्याला निवडायची आहे आणि शोधा या बटनावर क्लिक करायचं आहे. आपली निवड ज्या योजनेत झालेली आहे त्या योजनेची आपल्या गावातील यादी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आपण आपलं नाव या ठिकाणी टाकून शोधू शकतो किंवा आपण PDF किंवा एक्सेल मध्ये सुद्धा ती यादी आपण डाउनलोड करू शकतो मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.